नमस्कार. आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाचा आलू पराठा आणि उपवासाची चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. शिवरात्रीच्या उपवासाला भगर जरासुद्धा चालत नाही. तर आज आपण जरासुद्धा भगर न वापरता हे पराठे तयार केलेले आहेत. त्यामुळे ना अजिबात वातट किंवा कडक होत नाही. सकाळी जरी बनवले आणि 2-3 तासांनी जरी खायला गेलात ना तरी आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात. आता हे पराठे बनवायला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. साबुदाणा भिजत वगैरे घालावा लागत नाही. मनात येईल तर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही हे पराठे गरमागरम करून खाऊ शकता. चवीला खरंच खूप छान लागतात. त्यासोबतच ना अगदी 2 मिनिटात तयार होणारी उपवासाची चटपटीत अशी चटणी कशी तयार करायची हे देखील सांगितलेलं आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे.